आपण जाणार आहोत मध्य प्रदेशमध्ये आपल्या रॉयल एनफिल्डवरती आणि दीपूदादाचा आपण वेट करतोय। हे दीपूदादाचं घर आहे आणि दीपूदादाने येताच खेपे आपल्याला 100 रुपये दिलेले पेट्रोल। पैसा ही पैसा होगा पेट्रोलसाठी। खूप मोठी रक्कम आहे की म्हणे गाडीमध्ये पेट्रोल टाकून घे, जो आपला प्रवास खूप लांबचा आहे त्यामुळे 100 रुपयांचं पेट्रोल टाकलं जाईल गाडीमध्ये। मी पोचलोय आसिरगड आणि आसिरगडच्या पायथ्याशी आहे आणि हे आमचे दीपूदादा आहे, फोनवर बोलताय आणि एक पुढे बाईक आहे आपली आमची अजून आणि एक बुलेट आहे। समोर भांडण चालू आहे। इकडे आसिरगड आहे। आम्ही आता या साईडने इकडून जाणार आहे, याच रोडाने जाणार आहे, सरळ वरती जाणार आहे। खाली थांबलो होतो थोडं कारण बाईक चालवत होते आणि पोपटाही खूप होता। आता निघूया वरती। दीपेश दादांचं फोनवर बोलणं झालं की जो आहे बऱ्हाणपूर इंदोर हायवे आणि बऱ्हाणपूर इंदोर हायवेवरनं वरती चढल्यावरती असा नेचरचा व्ह्यू दिसतो। या साईडने खाली जे काम चालू आहे, हायवेचं काम चालू आहे मोठ्या याच्यावरती आणि आम्ही याच रस्त्याने मुडलो आणि ह्या डोंगर टेकड्यांमधून मध्ये आलो आणि हा फोर्ट आहे आणि आमचे दीपूदादा आहे जे की किल्ल्याची पाहणी करत आहे आणि नॅचरल व्ह्यू आहे। हा मेन दरवाजा आहे याचा, पायऱ्यावरून याचा आणि तो तिकडून आपण ते आलता ना झाशीच्या राणीचा हे आहे पुतळा, तो तडी पाय खाल्ले एकदम टोकावर, तो तडी तिकडून एक असा रस्ता इकडे खाली यायचा। मग खाली आल्यावर मग इकडून गाडी चढतच नाही वरती, तिकडच्या तिकडे गाडी खाली। लोक किल्ल्यावर एक काम नक्की करता, नाव टाकलं किल्ल्यावर जसा त्याच्या बापानं बांधेल होता। बाजूला एक दरवाजा आहे आणि दरवाजाच्या बाजूने आल्यानंतर एक बारीक रस्ता आहे आणि किल्ल्याच्या खालीच आहे, वरती किल्ला आहे अजून। आणि आम्हाला सांगितलं त्यांनी की या रस्त्याला गंगा जमुनाचं नद्यांचं पाणी येतं, त्या अंगावर टाकल्यानं पवित्र मानलं जातं स्वतःला, त्यासाठी आम्ही चाललोय पुढे। किल्ल्याच्या एकदम गाड्या लावल्यावरतीच वरती येऊन बॅक साईडने गाड्या लावल्यावरतीच बाजूनेच आहे बारीक रोड आहे आणि समोर म्हणत होते ते की एक साईडला तो रस्ता आहे आणि तिथं तुम्हाला गंगा जमुनाचं पाणी मिळेल आणि त्या अंगावर टाकल्यावरती तुम्ही पवित्र होसाल किंवा पवित्र मानलं जातं। आणि या किल्ल्याचा इतिहास असा आहे संपूर्ण की म्हणत होते की एक रात्र पडली होती, 6 महिन्याची रात्र होती आणि त्या 6 महिन्याच्या रात्रीमध्ये हा किल्ला उभा राहिला होता। त्याच्या बाबतीत गोष्टी खूप आहे, मोठमोठ्या भिंती आहे, पण 6 महिन्यामध्ये किल्ला उभा राहणं आणि त्या काळामध्ये खूप मोठी गोष्ट आहे। तर असं तर काही शक्य नाही आहे, परंतु इथं म्हणता असं कथा सांगता की 6 महिन्याच्या रात्रीमध्ये हा पूर्ण किल्ला उभा राहिला होता आणि कसा राहिला, काय राहिला, कोणी बांधला, काय बांधला हे कोणालाही माहिती नाही आहे, कारण एवढ्या मोठमोठ्या दगडाच्या भिंती आहे आणि वरती सुद्धा त्या आहे। आणि समोर आम्हाला सांगितलं आम्ही तिकडे जातोय आणि बघूया आता ते पाण्याचा झरा कसा आहे। उंच उंच भिंती आहे आणि खाली खूप खोल दरे आहे। असं म्हणतं की 6 वाजेनंतर याच्याकरता बंद होतो की इथं महाभारतातील जे एक पात्र आहे अश्वत्थामा, ते इथं वरती एक शिव मंदिर आहे, त्या शिवमंदिरामध्ये ते येतात आणि शिवलिंगाची पूजा करतात। त्यामुळे हा एकच किल्ला असा आहे पूर्ण भारतामध्ये ज्याची
ज्याचं दरवाजे हे 6 वाजता टोटली बंद होऊन जातात आणि बंद झाल्यानंतर इथं कोणालाही एंट्री नसते. आणि आजपर्यंत जोही 6 वाजेनंतर या किल्ल्यावर होता तो सापडलेला नाही आहे किंवा त्यांना कधी कोणी पाईक बघितलेलं नाही. एक मोर आहे तिथं बघू शकता, गंगा जमुनाचा पाण्याचा झरा आहे, आपण तिथं बघू. आणि काय आहे या किल्ल्याच्या वरती सुद्धा जाणार आहे आपण. थोडं वेळात वरती जाऊ. आणि इथं खालून बघता मोठमोठे करे कपार आहे, बिलकुल समोर डोंगर आहे आणि वातावरण थोडंसं दमट आहे. असं म्हटलं जातं की मध्ये जो व्हिडिओ आहे मी दाखवला तसा आहे की इथं गंगा जमुनाचं पाणी येतं आणि इथून दगडांतून सुद्धा पाणी वाहत आहे आणि मध्ये एक मोठा तलाव आहे. इथं गेल्यावरती असा एक भाग आहे, इथं दरवाजा आहे आणि डोकं खाली गेल्यानंतर इथं असं छोटंसं भाग आहे आणि इथं कुंड आहे आणि इथं पायऱ्या बघू शकता तुम्ही, खाली पायऱ्या आहे आणि इथं पाणी आहे. असं म्हणतंय गंगा जमुनाचं पाणी येतं आणि 12ही महिने पाणी इथं असतं. ह्या रस्त्याने आम्ही आलो आहे. या रस्त्याने डायरेक्ट गाडीवरती येते. आम्ही गाडी इथे लावली होती आणि पायऱ्यांवरती जायचा रस्ता या साईडने. आणि हा मेन दरवाजा आहे जो की बऱ्हाणपूर दरवाजा असं सुद्धा म्हटलं जातं. इथं कपल्स होते त्यामुळे मी अगोदर दाखवला नाही. हा बऱ्हाणपूर दरवाजा आहे आणि या दरवाजातून पूर्ण बऱ्हाणपूर दिसतं आता सध्या धुकं आहे. आणि इथं या किल्ल्यावरती आल्यावरती या साईडला ते गंगा जमुनाचं पाणी येतं आणि इकडे गाड्या लावल्या जातात. इथं पाण्याचे बॉटलसुद्धा मिळतील तुम्हाला. दीपू शेट घेत आहे, थंड काही खायचं असेल ते. आणि आता जाऊया वरती आणि ब्लॉग बनवूया. त्या किल्ल्याचा दरवाजा आहे आणि पहाड आहे, एकदम व्ह्यू आहे बघण्यासारखा. आणि इथं किल्ल्याची माहिती दिलेली आहे. जवळजवळ 22 किलोमीटरचा हा किल्ला आहे आणि किल्ल्यावर पाणी निघण्यासाठी जागा केलेली आहे आणि काही शिलालेखसुद्धा आहे उर्दूमध्ये. इथं त्यांना सुरक्षित केलेलं आहे. सेम इथं 3-4 ठिकाणी आहे आणि किल्ल्याच्या पायऱ्या दगडाच्या आहे, प्युअर दगड आहे. त्याच्यावरती नक्षीकाम आहे. हा मेन दरवाजा आहे. आणि हा किल्ल्याचा मेन डोअर आहे, म्हणजे किल्ल्यावरती चढण्याचा. आणि एकदम समोरून खालून जर बघितलात किल्ल्याचा दरवाजा दिसणार नाही. अशा प्रकारे किल्ल्याचा दरवाजा बनवला आहे. आणि वरती आल्यावर या साईडचा डोअर आहे, उंच एकदम, आणि एक दरवाजा आहे. अशी याची बनावट आहे आणि पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या आहे, त्यामुळे हळूहळू चालावं लागतं. दोघीकडे बघा नक्षीकाम केलेलं आहे. आणि हा दरवाजा जो आहे तो लाकूड आणि लोखंडापासून बनवलेला आहे. आजूबाजूला इकडे पाण्याचा कुंड आहे आणि किल्ल्यावर असा एक खालचा व्ह्यू दिसतो.
आम्ही तिकडून आलो होतो या सरळ रस्त्याने असे आणि इथं वर चढलं. आणि हा इकडे भांजा मामा तलाव आहे आणि तिकडे एक शिव मंदिर आहे. कोठार आहे खाली जे बंद पडलेलं आहे म्हणजे आता, आणि लोक येतच राहतात या रस्त्याने बघा. आणि एक मधली मस्जिद आहे जिचं काम मुघल टाईमला झालेलं आहे. नक्षी काम आहे, इथं दिवे ठेवण्यासाठी जागा आहे, नक्षी काम आहे. आणि आधी अशा प्रकारच्या जागा होत्या तिथं. इकडून रस्ता आहे आणि या साईडने पण रस्ता आहे वरती मिनारला जायला. आणि इथं मस्जिद आहे, म्हणजे इथं आधी नमाज पठण अंत्य व्हायचं. आणि त्याचा मेन दरवाजा आहे. मोस्टली चप्पल खाली उतरतं. आणि इथं थंडावा खूप आहे, दगड आहे आणि दगडाच्या वरती पाणी साठलेलं असेल देवाचं, तर ते पाणीसुद्धा खाली येतं असं. आणि हे संपूर्ण अशी मस्जिद आहे एक मुघलकालीन. अशीच एक मस्जिद आहे बरानपूरमध्ये, शाही मस्जिद म्हणून आहे ती. आणि ती शाही मस्जिदसुद्धा सेम अशाच जॉईंटने जोडलेली आहे आणि तिच्यावरचं नक्षीकाम आहे. आणि असे प्रत्येक खिडक्या इथून समोर आहे. आणि किल्ल्याच्या त्या डोक्यावरून आपण आलो होतो, तिथं दरवाजा होता, आपण तिथं रजिस्टर नाव लिहिलं होतं. आणि किल्ल्याची तटबंदी आहे आणि तटबंदीवरनं तिकडे एक शिव मंदिर आहे. परंतु टाईम लिमिटेड असल्यामुळे आपण ते एक्झिट करतोय आणि इथून आपण किल्ल्याचा ब्लॉक संपवतोय. अशी डिझायनिंगसुद्धा आहे, प्रत्येकी 4 वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन आहे, बघू शकता. अशी डिझाईन आहे इथं. आणि थकवा खूप जाणवतो कारण चढ उतार असल्यामुळे थकवा खूप जाणवतो. आणि मी सकाळी 6 वाजेला निघलेलो आहे आणि 9 वाजता मी दीपू फालक शेटना पिकअप केलं होतं. आणि तिथून आम्ही निघालो होतो आणि आम्हाला येता जवळजवळ 11 झाले. आम्ही किल्ल्यावरती आलो आहे. आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं आहे, तिथं मूर्त्या बनवल्या जातात. जो व्ह्यू आहे, नॅचरल व्ह्यू आहे, वरती आल्यावर एकदम थंड दिसतो. एकदम असं किल्ल्याच्या ज्या बाजू आहे मुघलकालीन बांधकाम असल्यामुळे एकदम सारखा थंडावा वाटतो. आणि आपण आता इथून परत खालती जाणार आहे. खालून आपण असेलगडचं 2-3 व्हिडिओ घेऊ आणि इथून निघूया. किलोमीटरचा किल्ला आहे आणि इथून महादेव मंदिर जवळजवळ पायदळ घेतलं तर 7 किलोमीटर दूर आहे या साईडने. आणि इथं आपण वरती गेलो होतो, ते मस्जिद बघितले. आणि या किल्ल्याला हा दुर्गम किल्ला होता, म्हणजे याला कोणी बांधलं याचा काही उल्लेख नाही आहे. फक्त दक्कनचा दरवाजा म्हणून हा किल्ला, म्हणजे असा किल्ला दिसला दुर्गम भागात आणि याला लोकांनी डेव्हलप केलं, म्हणजे राजे जे इथं आले शासक त्यांनी डेव्हलप केला. आणि याला दक्कनचा दरवाजा म्हटलं जातं कारण दिल्लीकडून येणारं शासन ह्याच रस्त्याने खाली बऱ्हाणपूर हायवेवरती लक्ष ठेवू शकत होते. आणि इथून सातपुडावरती आपलं सह्याद्रीवरती लक्ष ठेवायचं म्हणून याला दक्कनचा किल्ला असं म्हटलं जायला. गेट आहे आणि या किल्ल्याचा समोरचा व्ह्यू आहे. आणि हा जो दरवाजा आहे हा दक्कनचा दरवाजा म्हणून सुद्धा आहे. आणि याला आता बऱ्हाणपूरचा दरवाजा म्हणतात. दीपूदादानं बॅग घेतली आमची. दीपूदादा शेवटपर्यंत आमच्यासोबत चालत आहे. आणि इथून खालून सर्व तो बऱ्हाणपूर नॅशनल हायवे आणि किल्ल्याच्या भिंती आहे. आणि ऊन असलं तरी थंड हवा एकदम. खाली एकदम असं स्पॉटिंग आहे की इथून तुम्ही खाली जाऊ शकता. आणि हा जो दरवाजा होता इथून पायऱ्या आहे, या पायऱ्यांवरतून तुम्ही खाली गाडी लावू शकता आणि पायऱ्यांवरतून वरती येऊ शकता. तुम्हाला राणी लक्ष्मीबाईचा पुतळा दिसेल, तिथून रस्ता आहे खालून. आणि इथं 4 व्हीलरसुद्धा येते. ह्या किल्ल्याच्या भिंती मोठ्या मोठ्या. आता जो आहे फिरणं सोपी गोष्ट नाही आहे, एवढा चढ उतार आहे की खूप सर्व
पायदळ फिरावं लागतं. इथंच तुम्ही स्पॉटवरती गाडी लावू शकता. बऱ्हाणपूर दरवाजाकडून तुम्ही पायदळ येणार आहे फक्त दक्कन दरवाजाकडनं, आणि इकडून 4 व्हीलर येणार आहे. ज्या मार्गाने आपण आलाय जो दाखवला तो किल्ल्याचा इतिहास आहे. इथं लिहिलेला आहे की आदिल खान जो होता द्वितीय, त्याने 15व्या शताब्दीमध्ये हा किल्ल्याचं काम केलं होतं आणि 22.4 किलोमीटरमध्ये आहे आणि जवळजवळ समुद्र सपाटीपासून 260 मीटर उंच आहे. आमचे दीपूदादा गाडी चालवत आहे आणि आपण निघताय. पुढे जायचं आहे बऱ्हाणपूर.